आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झाले आणि अर्ध्या तासापासून या ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे। दोन ठाकरेंमध्ये पालिका निवडणुकांच्या वाटाघाटीची ही पहिली बैठक असल्याचंही बोललं जात आहे। पालिका निवडणुकांसंदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये चर्चा सुरू आहे। तर कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये आता ही राजकीय बैठक होतीये। गणेशोत्सवात दर्शन घेतल्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट पूर्वनियोजित असल्याची सुद्धा माहिती आता समोर येते। दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत। आज भेटत नाही, ते पूर्व लग्नात भेटतात, मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात। त्यांनी काही असं आता ते काय भेटतात ते जरा विचारलं पाहिजे ना। पालिका निवडणुका संदर्भात काही महायुतीवर कुठलाच परिणाम नाही। महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे। तर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया आपण पाहिली। महायुतीवर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। कौटुंबिक भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये ही राजकीय बैठक होते। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, आपण पाहतोय पालिका निवडणुकांच्या संदर्भात दोन्ही ठाकरेंमध्ये ही बैठक सुरू आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आगामी काळामध्ये ठाकरे बंधूंच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू आहे। मात्र आपण पाहिलं बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना फारसं यश मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे आता पुढची रणनीती आखण्यासाठी सुद्धा ठाकरे बंधूंची आतापासूनच ही रणनीती ठरू शकते का? काय या संदर्भात आपण तर्क बांधू शकतोय? बघा, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालांवर दोन्ही ठाकरे बंधूंकडून प्रतिक्रिया आली होती की राजकीय पक्ष म्हणून या निवडणुका लढवल्या नव्हत्या, पतपेढीचं राजकारण होतं आणि जो काही हाईप आहे तो प्रसार माध्यमांनी केला। अशी कुठलीही युती नव्हती किंवा ब्रँड ठाकरे असा कुठलाही प्रचाराचा भाग नव्हता असं ठाकरे बंधूंचं म्हणणं होतं आणि निव्वळ एक पतपेढीपुरती ही निवडणूक होती आणि त्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेमकं काय होणार, कुठेही ब्रँड ठाकरेचा प्रभाव पतपेढीच्या निवडणुकीत पडला नाही तर मग स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडणार, अशा अनेक प्रतिक्रिया त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी किंवा राजकीय विरोधकांकडून व्यक्त झाल्या होत्या। त्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निकालांना विशेष महत्त्व दिलं नव्हतं, कारण त्यांचं म्हणणं होतं की या पतपेढीच्या निवडणुका आहेत आणि त्या स्थानिक पतपेढीच्या पातळीवर लढवल्या जातात, त्याचा कुठेही पक्षीय राजकारणाशी संबंध नसतो। पण हे मात्र नक्की की जवळपास 15,000 मतदारांपैकी 12,000 मतदारांनी या पतपेढीच्या निवडणुकीत मतदान केलं होतं आणि ठाकरे शिवसेनेची इथे जवळपास 2016 पासून सत्ता होती, म्हणजे जवळपास 9 ते 10 वर्ष या पतपेढीत ठाकरे शिवसेना होती आणि बहुसंख्य कामगार कर्मचारी हे मराठी भाषिक होते। पण ठाकरे शिवसेनेला या पतपेढी निवडणुकीत एकही जागा राखता आली नाही, हेही तितकंच सत्य आहे। त्यामुळे असाही मुद्दा आहे की जर ठाकरे बंधू एकत्र येतात तर मराठी माणसावर त्याचा किती प्रभाव होईल। राजकीय विश्लेषक जरी किती मतं मांडत असले, विश्लेषण केलं जात असलं तरी बघा, एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येणार त्यामुळे मराठी माणसात उत्साह आहे असं एक वातावरण किंवा असं एक संदेश किंवा असं एक विश्लेषण केलं जात असलं तरी या मराठी मतांमध्येही शिवसेना, मनसे, त्याचप्रमाणे भाजप आहे, शिंदे शिवसेना आहे, काँग्रेस आहे, एनसीपी आहे। एक थोडंसं तुम्हाला इथे थांबवते, आपल्यासोबत बोलण्या